हे जे अर्थसंकल्पीय अधिवेशन होतं यावेळेला खऱ्या अर्थानं विरोधी पक्षाने त्या अर्थसंकल्पाची चिरफाड करणं अपेक्षित होतं. काय आमचं चुकलंय हे जर त्यांनी सांगितलं असतं किंवा पटवून दिलं असतं तर लोकांनी सुद्धा त्यांना ॲक्सेप्ट केलं असतं. परंतु आता अर्थसंकल्प अधिवेशन संपलंय. जे स्वतःला नेते म्हणून घेत आहेत ते त्या अधिवेशना काळामध्ये असलेल्या त्यांच्या अधिकाराचा वापर, त्यांच्या अधिकाराचा किती केला. अधिवेशनामध्ये त्यांनी कोणता असा एक प्रश्न मांडला किंवा अर्थसंकल्पावर त्यांनी केलेलं एखादं भाषण, काही नाही. यायचं, पोडियमवर जायचं, टाटा करायचा आणि मग अधिवेशन संपल्यानंतर सरकारच्या नावाने बोंबा मारायचा. हा त्यांचा ठरलेला विषय असतो. म्हणून ह्या अर्थसंकल्पामध्ये काय आहे यापेक्षा तुम्हाला तर बोलण्याची खऱ्या अर्थानं ती आता जी वेळ होती त्यावेळेत न बोलल्यामुळं आता त्याच्या भाष्य करण्याचा तुम्हाला अधिकार सुद्धा पोहोचत नाही. हे अधिवेशन पार पाडत असताना मुद्दे कोणते आले, का घडलं असं, यावर कधी वाच्यता केली नाही. नागपूरची दंगल कोणी घडवली यावर त्यांनी बोलायला पाहिजे होतं. नागपूरच्या दंगलीमध्ये सहभाग कुणाचा होता हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं. जो आता तो काटकर का कासकर काय तो पकडला गेलेला आहे, ज्याने शिवाजी महाराजांबद्दलचं वक्तव्य केलंय, तो कोणत्या पक्षाचा होता हे त्यांनी आता बोलायला पाहिजे होतं. परंतु जेव्हा स्वतःवर बाजू येते त्या टायमाला या सर्व बाजू बाजूला ठेवून मग आता औरंगजेबाबद्दल बोलतील, मग नागपूर दंगलीबद्दल बोलतील, मग आता त्या भिडी गुरुजीबद्दल बोलतील. या सगळ्या फक्त पराभवची जी कारणं आहेत त्या फ्रस्ट्रेशनमध्ये आले त्यांना त्याच्यामुळं, आणि ते असे वक्तव्य करतात. याच्यात काहीही अर्थ नाही. अर्थसंकल्पीय अधिवेशन हे चांगल्या पद्धतीने पार पाडायला खऱ्या अर्थानं विरोधी पक्षांनी आम्हाला सहकार्य केलं. अधिवेशनाने महाराष्ट्राला काय दिले तर एक चांगले गाणे दिले असे उद्धव ठाकरे म्हणाले. चला, या निमित्ताने उद्धव ठाकरेंची करमणूक झाली, हे काय कमी नाही. नाही आणा आणि बाजीराव म्हणा असलं सरकार आणि असले नेते हे आहे की नाहीये हे सगळं जनतेने पाहिलेलं आहे. तुम्ही जे काही बोलतायत हे आम्ही करून दाखवलेलं आहे. आज मुंबईमधील सगळे कोस्टल रोड चालू झालेले आहेत, अनेक प्रकल्प मार्गी लागलेले आहेत, अनेक योजनेला मंजुरी मिळालेली आहे, आणि जे तुमची पोटदुखी आहे, ज्यांच्यामुळे तुमची सत्ता गेली, त्या लाडक्या बहिणीचे पैसे सुद्धा चालू आहेत. तुमचा पक्ष नाही, तुमचा एक गट आहे. आता हे ठरवणार का आमचा पक्ष आहे का गट आहे, हे थोडी ठरवणार आहेत. हे सुप्रीम कोर्ट ठरवतंय आणि सुप्रीम कोर्टाने आम्हाला मान्यता दिलेली आहे. त्या बेसवर आम्ही लोकसभा लढलेली, त्याच बेसवर आम्ही विधानसभा लढलेली आहे. मग आता पक्ष कुणाचा, नाव कुणाचं, हे जेव्हा इलेक्शन कमिशनरने आम्हाला दिलेलं आहे, सुप्रीम कोर्टाने दिलेलं आहे, आणि त्या आधारावर जर तुम्ही लोकशाही मानत असाल तर, राज्यघटना मानत असाल तर, बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेल्या राज्यघटनेवर तुमचा विश्वास असेल तर पक्ष आमचा आहे, तुमचा गट आहे, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे. बरं, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्व सोडलं असं तुम्ही बोलत असतात आणि आता सौगाते मोदी सुरू केलंय, मग याला काय म्हणावं? जसं तुम्ही दरवेळेला जशी बाजू आली तसं पलटलेले आहे. तुमच्या रॅलीमध्ये मुसाचा डान्स लोकांनी पाहिलेला आहे, तुमच्या रॅलीमध्ये पाकिस्तानचा झेंडा लोकांनी पाहिलेला आहे, आणि तुम्ही त्या गल्लोगल्ली गेलेले लोकांनी पाहिलेलं आहे. म्हणून आता निवडणुका झाल्यात, परंतु निवडणुका झाल्यानंतर सुद्धा आमची भूमिका ती नव्हती. आमची भूमिका पहिल्यापासून एकच आहे, जी शिवसेना प्रमुखाची होती. जो मुस्लिम या देशाचा बद्दल स्वाभिमान बाळगेल, जो या देशाला मानतो, जो या देशाचं गुणगान गातो, तो आमचा. म्हणून आम्ही कुणाबरोबर जर असं या भाषेतून जर बोलत असेल तर त्याला जातीवाद म्हणत नाही. तुमच्यासारखे आम्ही इतरांकडे झुकलेलो नाही ना, कुठं त्यांच्याकडे जाऊन लावून त्यांना नमस्कार केलेला नाही. पण ते असं म्हणाले की बटेंगे तो कटेंगे, आता मंगळसूत्र धोक्यात आहे, हिंदूचे रक्षण कोण करणार, असे मुद्दे आणून निवडणुका लढवल्या आणि आता मात्र सौगात आठवते. आम्ही हिंदूचं रक्षण करण्यासाठी नेहमी कटिबद्ध आहोत. कोणी त्यांच्याकडे वाकडावळा करून पाहिला तर त्या काढायची ताकद आमच्यामध्ये आहे, याची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही
फक्त पाकिस्तानचा झेंडा घेऊन डान्स करा, आम्हाला ते शिकवू नका. आता जर तुम्हाला त्यांच्याबद्दल जर घृणा असेल तर तसं स्पष्ट सांगा. परंतु जेव्हा इलेक्शन येतं त्या टायमाला हातात हात घालून फुगड्या खेळणारे तुम्ही आम्हाला हिंदुत्व शिकवण्याच्या भानगडीत पडू नये. बटेंगे तो कटेंगेचं काय? बटेंगे तो कटेंगेच. हा देश वाटला गेला नाहीच पाहिजे. जर वाटल्या गेला तर एकत्र राहणार नाही, तर कटणारच. ही भूमिका आजही आमची आहे. म्हणून बटेंगे तो कटेंगे हे जे काय मोदी साहेबांनी बोललेलं आहे त्यावर आम्ही ठाम आहोत. एक संजय राऊतचा प्रश्न घेऊया. तुम्हाला संजय राऊत असं म्हणाले की एकनाथ शिंदेंना जे काही मिळाले ते उद्धव ठाकरेंच्या मेहरबानीवर मिळाले. एक लक्षात ठेवा, आम्हाला जे मिळालं आहे ते शिवसेना प्रमुखांच्या आशीर्वादामुळे मिळालेलं आहे. आणि तुम्हाला जे मिळालं आहे तेही शिवसेना प्रमुखाच्या आशीर्वादामुळे. तुमची ओळख झिरो आहे, झिरो. शिवसेना प्रमुख आहेत, शिवसेना प्रमुखाचं नाव घेणं कंपल्सरी आहे. आणि शिवसेना प्रमुखामुळं तुम्हाला सर्व आज जे काही दिवस पाहायला मिळतात त्यांच्यामुळं मिळत आहेत. परंतु त्यांची ध्येय धोरणं होते त्याच्यावर न चालल्यामुळं तुमची ही दुरावस्था झालेली आहे. याला तुम्ही कारणीभूत आहात, शिवसेना प्रमुख नाही. म्हणून आम्हाला जे काही मिळालं आम्ही छाती ठोकपणे सांगतो. आम्ही आजही ज्या पदावर बसलेलो आहोत ते शिवसेना प्रमुखांची कृपा हे मानणारे आम्ही आहोत. आम्ही शरद पवारची कृपा म्हणत नाही, आम्ही राहुल गांधीची कृपा म्हणत नाही, ती शिवसेना प्रमुखांची कृपा आहे. नाही, त्या संदर्भात माझं वक्तव्य मी कुठेही मागे घेतलेलं नाही. मी हेच सांगितलेलं आहे की समाज कल्याण खात्याला जो काही निधी प्राप्त झालेला आहे तो कायद्याच्या नुसार दिला जातो. समाज कल्याण खातं आणि दुसरं आदिवासी विभाग यांच्या बजेटमध्ये कट लावता येत नाही. त्या संदर्भामध्ये मी माननीय मुख्यमंत्र्याला ऑलरेडी पत्र दिलेलं आहे. त्यांना विनंती केलेली आहे की या बजेटमध्ये कुठेही कट लावू नका. आणि त्या अनुषंगानं त्यांनी सुद्धा विचार करून मला निश्चितच याबद्दल तोडगा काढतील. 7,000 कोटीचा कट माझ्या या बजेटमध्ये लागला आहे, कट लागलेला आहे. त्या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना पत्र दिलेलं आहे. मनसेचा गुढीपाडवा मेळावा आहे, त्या मेळाव्याच्या पोस्टरवर बाळासाहेबांचे फोटो, राज ठाकरे आणि अमित ठाकरे यांचे फोटो आहेत. ज्यावेळेस मनसेची स्थापना झाली त्यावेळेस बाळासाहेबांनी असं सांगितलं होतं की माझा फोटो वापरू नका. आता मात्र फोटो वापरला. हे बघा, बाळासाहेब हे कोणा एका कुटुंबाचे नाहीत, पर्यंत मर्यादित पण नाहीत. म्हणून शिवसेना प्रमुखांचा फोटो लावण्याचा प्रत्येक महाराष्ट्रीयनला अधिकार आहे, तो कोणत्याही पक्षाचा असेल. परंतु यांना जर आक्षेप असेल तर मी मागे एकदा बोललो होतो, शिवाजी महाराज कुणाचे आहेत, मग त्यांचे फोटो तुम्हाला कशाला पाहिजेत, त्यांचे फोटो तुम्हाला कशाला पाहिजेत. बाबासाहेब आंबेडकर कुणाचे तरी नातेवाईक आहेत, मग त्या बाबासाहेबांचे फोटो तुम्हाला कशाला पाहिजेत. महात्मा फुले कुणाचे तरी आहेत, त्यांचे फोटो तुम्हाला कशाला पाहिजेत. इतरांचे सगळे तुम्ही फोटो वापरणार, त्याच्यावर कोणी ऑब्जेक्शन घेऊ नये. परंतु तुमच्या फोटोवर ऑब्जेक्शन काय घेता. अरे, शिवसेना प्रमुख हे मोठे नेते आहेत, त्यांना सर्व समाज मानतो. म्हणून ते आमचं दैवत असल्यामुळे आम्ही त्यांचा फोटो तर निश्चित राज ठाकरे वापरतात, त्यात काही चुकीचं नाही. मनसेची स्थापना झाली त्याच वेळेस बाळासाहेबांनी स्वतः सांगितलं होतं की माझा फोटो वापरू नको म्हणून. काका पुतण्याचं असलेलं ते एकमेकांमधला दुरावा होता, त्याबद्दल ते रागात ते भाषे बोलले होते. जर त्यांनी आता वापरला असेल तर त्यात काही हरकत घेण्यासारखं नाही. तुम्ही स्वतः विरोधी पक्ष नेताही देत नाही, इतका मास तुम्हाला सत्तेचा आला असं उद्धव यांचं. यांना आणखीन प्रशासन कळालं नाही. 2.5 वर्ष खुर्चीवर बसून यांना आतापर्यंत प्रशासन कसं चालतं किंवा कसं चालवलं जातं याचीच माहिती घेऊ शकले नाही. विरोधी पक्षनेता नेमताना असलेली संख्या ही लक्षात घ्यावी लागते. गेल्या वेळेला लोकसभेमध्ये सुद्धा विरोधी पक्षनेता नव्हता. त्याचं कारण काय होतं हे थोडं समजून घेतलं पाहिजे. विधानसभेमध्ये यांची संख्याबळच नसल्यामुळं विरोधी पक्ष नेमता येणार नाही. मी हे अधिवेशनाच्या पूर्वी सांगितलं होतं की या अधिवेशनामध्ये विरोधी पक्षनेता नेमला जाणार नाही. दिशा सलियन प्रकरणाशी आमचा काडी मात्र संबंध नाही, त्यावर आम्ही का बोलावं, फक्त आरोप आहे. उद्धव साहेबांचा दिशा साल्यान प्रकारशी काही संबंध नाहीच आहे. ज्यांचा संबंध त्यांच्याबद्दल बोलतायत ते, त्याच्यामध्ये आदित्य असेल, इतर टीम असेल त्यांच्याबद्दल. उद्धव साहेब सज्जनग्रस्त आहेत, त्यांचा संबंध नाहीच आहे याच्याशी. त्यांना कोणतरी सांगितलं असेल त्यांचा संबंध नाही आहे. बाकी जे आहे ना त्यांचा संबंध त्यांच्याशी आणि त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पण आता पोस्टमॉर्टम
अत्यंत गंभीर आहे. ज्या पद्धतीने डॉक्टरांचा रिपोर्ट आला आहे त्याच्यामध्ये ज्या जखमा दाखवलेल्या आहेत त्या पडल्यामुळे होत नाही, तर त्या मारहाणीमुळे झालेल्या जखमा आहेत हे डॉक्टरांनी स्पष्ट केलेलं आहे. म्हणून दिशा सालेंचा मृत्यू हा ॲक्सिडेंट नाही, तिला झालेल्या मारहाणीमुळे तिचा मृत्यू झालेला आहे आणि त्याला जे जे कारणीभूत असेल त्याच्यावर आता सरकार कारवाई करेल. त्यांच्याकडे विषयच नव्हते ना, त्यांच्याकडे कोणते विषय नव्हते म्हणून त्यांनी हे असे विषय काढून लोकांची दिशाभूल करायचा प्रयत्न केला. त्याला प्रत्युत्तर देण्यात आलं. म्हणून यांनाच लोकांचे प्रश्न कळाले नाही, शेतकऱ्याचे, कामगारांचे, कष्टकऱ्यांचे प्रश्न कळाले नाही. म्हणून हे प्रश्न त्यांना थोडंसं भावनात्मक वाटले म्हणून त्यांनी याच्यावर जोर दिला आणि त्याचं उत्तर आम्ही दिलेलं आहे. तरी अर्थसंकल्प हा परिपूर्ण चांगल्या पद्धतीने आम्ही सादर केला आहे. एका PSI ला निलंबित केल्यावरून रणजित कासलेला तर त्यांनी एक व्हिडिओ टाकलेला आहे सोशल मीडियावर. त्याच्यामुळं धनंजय मुंडेवर गंभीर आरोप केलेले आहेत. हे सगळं कसं चालू आहे हे सगळं त्यांनी पोलखोल केलेली आहे. त्यांनी जो काही व्हिडिओ टाकलेला आहे आणि त्यात त्यांनी हेही सांगितलं की माणूस दारू पिल्यानंतर सत्य बोलतो, तर त्या सत्याची सगळी पडताळणी पोलीस करतात आणि त्याच्यामध्ये जर सत्य आढळलं तर त्याच्या अनुषंगाने जे कोणी आरोपी असतील त्यांनासुद्धा या चौकटीमध्ये घेतल्या जाईल आणि त्यांची तपाससुद्धा केला जाईल. वाल्मिक कराड गँगच्या 3 जणांनी संतोष देशमुख यांची हत्या आपणच केल्याची कबुली पोलिसांसमोर दिली असं सांगितलं. सुदर्शन गुले, जयराम चाटे आणि महेश केदार यांनी पोलिसांसमोर कबुली दिली. कबूल दिलं, केलंच ना. त्यांचे व्हिडिओ आलेले, त्यांचे प्रूफ आहेत, एव्हिडन्स आहेत, सर्व ते मोबाईलचे सगळे डाटे आलेले आहेत. त्याला CDR वगैरे काय म्हणतात ते सर्वच आता जप्त केलेले आहे पोलिसांनी. म्हणून त्या गुन्ह्यापासून त्यांना आता पळवाट नाही, त्यांना फाशी ही झाली पाहिजे ही आमची मागणी आहे. आम्ही बिंडोक आहोत म्हणून लोकांनी आम्हाला 40चे 60 केलेत. तुम्ही हुशार आहात म्हणून तुम्हाला 100चे 20 वर आणले, हे समजून घ्या. आता याच्यामध्ये सुद्धा जर तुम्हाला कोण बिंडोक आणि कोण हुशार कळत नसेल तर त्यासाठी संजय राऊतला एकदा विचारा की हुशार कोण. सर, विपक्ष के नेता का चयन हुआ नहीं है, इस विषय को लेकर उद्धव ठाकरे ने भी टीका की है सरकार के ऊपर. क्या बताएं? देखो, उद्धव ठाकरे जैसे आदमी जो महाराष्ट्र के 2.5 साल मुख्यमंत्री रह चुके हैं, उनको ये प्रशासकीय भूमिका समझनी चाहिए. जहाँ संख्या बल नहीं होता वहाँ विरोधी पक्ष का चयन नहीं होता, नेताओं का चयन नहीं होता. और कुछ मांगने का है तो मांगने का तरीका ये नहीं होता. हम लड़के लेंगे ऐसा अगर बोलते होंगे तो उसके लिए तुम्हारी बाजू उतनी स्ट्रांग होना चाहिए. तुम्हारा संख्या बल नहीं है. और मैं पहले दिन अधिवेशन चालू होने के पहले दिन ही मैं बताया था कि इस अधिवेशन में कोई भी विरोधी पक्ष नेता का नाम चुना नहीं जाएगा. उसी तरीके से चला. ये प्रशासन की बात होती है, ये नियमों की बात होती है और नियमों के अनुसार उनका विरोधी पक्ष नेता बन नहीं सकता. सर, आपका सामाजिक न्याय विभाग है, काफी कट बैठे हैं कई पोर्टफोलियोज को. आपके पोर्टफोलियो को कितना कट लगा है, आपने क्या कार्रवाई इसके ऊपर किया, आपने कुछ बात की है? देखिए, लास्ट टाइम भी मैंने कहा है कि मेरे सामाजिक न्याय विभाग में 7,000 कोटि का करीबन कट बैठा है और ये कट कानूनी तौर से बिठा नहीं सकते, ये मेरी राय है. आदिवासी विभाग को भी कट नहीं दे सकते क्योंकि ये हमको नियमों के अनुसार दिया गया फंड होता है, उसमें कभी कटौती नहीं होती. इसके बारे में मैंने CM साहब से खुद बात की है, उनको मेरा निवेदन भी दिया है. उनको ये भी बताया कि ये ऐसे कट लगने से जो हमारी योजना है वो योजनाएं उसमें खंड पड़ेगा या तो कुछ योजना हमको बंद करना पड़ेगी. थँक्यू सर. एक शेवट, राहुरीमध्ये काल महापुरुषांच्या वितरणाला महाराजांचं वितरण खूप तिथे आक्रोश झाला, खूप गोंधळ झाला. सातत्याने महापुरुषांच्या पुतळ्यांची याच्या विटंबना सुरू आहे आणि त्यावरून सरकारवरच आरोप होत नाही. राहुरीमध्ये जर जे विटंबना झालेली आहे त्या संदर्भामध्ये सरकारने निश्चित त्यांची ते ॲक्शन घेतीलच. परंतु काही समाजकंटक हे जाणून बुजून दरवेळेला अशा घटना कुठे ना कुठे घडाव्यात यासाठी सक्रिय झालेले दिसत आहे. म्हणून शासनाने सुद्धा त्या पद्धतीने पावलं उचलावेत. हे जे काही गुंड आहेत यांना कायद्याचा धाक थोडा कमी झालेला दिसतो. म्हणून यांना डायरेक्ट स्थानबद्धता वगैरे असे जे काही प्रयोग आहे यांच्यावर केले गेले पाहिजे. हे जेलमध्येच असले पाहिजे. या पद्धतीने सरकारसुद्धा ॲक्शन घेण्याच्या मोडमध्ये आहे.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.